तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल किंवा विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्ही दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ घेत असाल किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता हयातीचा दाखला काढणं बंधनकारक झालेलं आहे. तुम्ही जर हयातीचा दाखला काढला नाही तर तुमचे एनर्जी पेन्शन आहे ती पूर्णतः बंद पडणार आहे. आता हा हयातीचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयामध्ये जाऊन तिथे फॉर्म भरावा लागत होता आणि काही आवश्यक कागदपत्र लावावं लागत होते, परंतु आता राज्य सरकारने एक नवीन ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. त्या ऍप्लिकेशनचे नाव आहे बेनिफिशरी सत्यापन ऍप्लिकेशन. हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हयातीचा दाखला काढावा लागणार आहे. आता तुम्हाला जर हा हयातीचा दाखला काढायचा असेल आणि याची जर माहिती तुम्हाला नसेल तर तुमच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरेल. बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्ही हयातीचा दाखला कसा काढायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जाऊन तिथे बेनिफिशरी सत्यापन ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ते ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे आणि तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला इथे त्या ॲपला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर टिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे आणि खाली जो आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर आहे तो लिंकवाला नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली रजिस्टर हे ऑप्शन दिसत आहे. रजिस्टर या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार, तो OTP इथे टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट हे ऑप्शन दिसतं, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुमच्या आधारवर जसं नाव आहे त्याच्याप्रमाणे नाव टाकायचं आहे आणि खाली इथे चौकोन बॉक्स दिसत आहे त्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचा आहे. त्यावर टिक केल्यानंतर खाली तुम्हाला स्कॅन हे ऑप्शन दिसत आहे. स्कॅन हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुमचा जे डिव्हाइस रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा जो फेस आहे तो पहिले इथे स्कॅन करून घ्यावं लागणार आहे. तुम्हाला इथे फेस स्कॅन करण्यासाठी तुमचे डोळे जे आहे ते उघडझाप करावं लागणार आहे. डोळे उघडझाप केल्यानंतर तुमचा जो चेहरा आहे तो स्कॅन होऊन जाणार आहे. चेहरा स्कॅन झाल्यानंतर तुमच्याला जे डिव्हाइस आहे ते इथे रजिस्ट्रेशन होऊन जाणार आहे. डिव्हाइस रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्यासमोर असे एक पॉपअप येणार आहे, त्याला तुम्हाला कॅन्सल करायचं आहे. त्यानंतर इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहे. याच्यामध्ये तुम्ही अपंगांचा पण KYC करू शकता. तर आपल्याला याच्यामधलं दुसरं ऑप्शन निवडायचं आहे, नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम. यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामधलं तुम्हाला बेनिफिशरी व्हेरिफिकेशन हे ऑप्शन दिसत आहे. बेनिफिशरी व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पेन्शनरचा जो आधार नंबर आहे आणि पेन्शनरचा जो मोबाईल नंबर आहे हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला चौकोन बॉक्स दिसत आहे त्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. त्यावर टिक केल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट ऑप्शन हे दिसत आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे. OTP प्रविष्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली एक सबमिट ऑप्शन दिसत आहे. त्या सबमिट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा खाली तुम्हाला इथे बेनिफिशरी व्हॅलिडेट दिसत आहे, तिथे एक टिक करायचं आहे आणि जो पेन्शनर आहे त्यांचा जो चेहरा आहे इथे जो आपल्याला स्कॅन करायचा आहे. जसा डिव्हाइस रजिस्ट्रेशनसाठी आपण स्कॅन केला होता तसाच गोल राऊंडमध्ये आपल्याला पेन्शनरचा जो चेहरा आहे तो गोल राऊंडमध्ये दाखवायचा आहे ते ग्रीन येण्यापर्यंत. आणि ते ग्रीन आल्यानंतर जो पेन्शनरचा जो चेहरा आहे यात दाखवून त्यांचे जे डोळे आहे पेन्शनरचे ते उघडझाप करायचे आहे. डोळे उघडझाप केल्यानंतर त्या पेन्शनरचे जे चेहरा आहे तो स्कॅन सक्सेसफुल होऊन जाणार आहे आणि त्यांचे जे KYC आहे ते इथे पूर्णपणे होऊन जाणार आहे. तर हे जी KYC झाल्यानंतर पेन्शनरचा जो KYCचा जो स्क्रीनशॉट आहे तो तुमच्याजवळ साठवून ठेवायचा आहे. साठवून ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावाली जे प्रिंट आहे ते तुम्हाला पेन्शनरला द्यावं लागणार आहे. आता हे KYC झाली की नाही झाली आपल्याला बघायचं असेल तर खाली ओके ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर टिक करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला मेन मेन्यूवर जाऊन तिथे खाली ऑप्शन दिसत आहे व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि
तिकडे जो स्क्रीनशॉट काढला आहे त्यामधला जो BSA ID आहे तो BSA ID आपल्याला इथे एंटर करायचा आहे. BSA ID एंटर केल्यानंतर खाली आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करायचा आहे. OTP प्रविष्ट केल्यानंतर खाली व्हेरीफाय ऑप्शन दिसत आहे. व्हेरीफाय ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यावाली जे पेन्शनरची डिटेल आहे तुम्हाला इथे पूर्ण दिसून जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून जे पेन्शनरची KYC आहे पूर्णपणे करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद.